3 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. तुम्हाला बोलवलेलं नाहीये. काय तुम्ही पक्षात आहात नाही आहेत, काय झालं? कसं आहे की पक्षाने क्रायटेरिया ठरवला की प्रवक्त्यांना बोलवायचं नाही. आम्ही 8 प्रवक्ते आहोत. 8 पैकी 7 प्रवक्त्याकडे पक्षाचे विविध पद असल्यामुळे मला वाटतं ते होते सगळे त्या बैठकीला असं राहता राहिलो मी. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाऊ, जर पक्षच आम्हाला त्यांच्या राज्यव्यापी शिबिरात बोलवत नसेल, घरातच आमची इज्जत काही राहत नसेल, तर काय करायला पाहिजे. मला खूप वाईट वाटतं या शिबिरात काही फार असणं. पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही, आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही, कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही. निष्कर्ष कटला राहो. इतर वेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो, लोकांची नाराजगी, आणि तुम्ही त्याला बोलवत नाही. काय काय करायला पाहिजे? काय मला सोडा, माझ्या घरच्या समोर मी काय तोंड दाखव? घरचे म्हणतील हेच तू काम करतोस. म्हणजे पक्षात आज दिवाळी आहे, पक्षामध्ये आज जल्लोष आहे, आणि माझं घर मात्र अंधारात आहे. काय मला काय वाटलं नाही सर, मला सांगा. मी सगळं दुःख विसरलो होतो. नारायण राणेच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही, दुःख विसरलो मी. तरी मी कामाला लागलो. माझं काय चुकलं असं? ठीक आहे, चुकलं, तुम्ही माझा कान धरू शकता. जो काम करतो तोच चुकतो. 2 भावांनी एकत्र येऊन माझा काय फायदा होणार होता? कोण नाही आल्याने माझं काय नुकसान होतं? मी जनभावना होती, मी जनतेत पाहतो फिरतो. त्यात मी काय वाईट असं केलं? पक्षात सुद्धा 2 मतप्रवाह होते, सगळ्यांना माफी, मलाच फाशी. कसला क्रायटेरिया आला? 8 प्रवक्ते, 7 जणांकडे विविध पद आहेत, त्याच्यामध्ये सगळे तिथे. मग ते फक्त माझ्यासाठीच क्रायटेरिया होता काय? कशामुळे असं वागतंय? जर आम्हाला तुम्हीच किंमत नाही देणार, तर बाकीचे काय किंमत देते? लिहिलं असतं याला पक्षातच कोणी विचारत. मी आज एक स्पष्ट सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सैनिकाला वर्तमानात आणि भविष्यात सुद्धा अभिमान वाटेल, गर्व वाटेल की प्रकाश महाजन नावाचा कोणीतरी प्रवक्ता आपल्यात होता. प्रकाश महाजन नावाचा कोणीतरी कार्यकर्ता होता, ज्यांनी महाराष्ट्रातल्या बलाढ्य राजकीय नेत्याशी एकटी झुंज दिली. मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलवल्याशिवाय मी देवळात सुद्धा जाणार नाही. एवढंच या प्रसंगी सांग. राज ठाकरे, अमित ठाकरे आणि ठाकरे परिवारावर माझं आतुनात प्रेम आहे, निष्ठा आहे. प्रकाश महाजन मेला तरी राज ठाकरेचा कार्यकर्ता म्हणूनच मरेल. मी कधीही कपाळावर दुसऱ्याचं नाव करून घेणार नाही. पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल किंवा माझ्याकडे येईल. माझी भक्ती खोटी असेल तर ठीक आहे, पण आता मी नाही सहन करू शकत. अशा पद्धतीचे तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्त्याला अपमानित करणार असतात तर मला नकोय. मानही नको ना, सन्मानही नको ना, अपमानही नको. होता या शब्दाचा अर्थ नाही कळला. आता तुम्ही प्रवक्ते नाही सोडले. मी नाही, ज्या प्रवक्त्यामुळे मला एवढी मानहानी पत्करावी लागली, ज्या प्रवक्त्यामुळे मला नारायण राणे सारख्या बलाढ्य राजकीय माणसांनी फेसबुकवर धमक्या दिल्या, काय करू मी? काय करू त्या प्रवक्त्याचं? आयुष्यात करण्यासारखं खूप आहे मला. छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं ते वाचेन, त्यांच्या सगळ्या किल्ल्यावर जाऊन. परवा एक मला चांगला प्रसंग आला, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावर गेलो. मन रमवायचे खूप मार्ग. आता सक्रिय राजकारणात तुमची निवृत्ती म्हणा. अरे माझं सक्रिय राजकारणात होतच काय? मी कधी निवडणूक लढवत नव्हतो. संघटना वाढवा, विचार वाढवा, हिंदुत्वाचा विचार वाढवा, महाराष्ट्र धर्म वाढवा, आमच्यात काय दुसरं काय मागणी? निवृत्ती म्हणाली का? नाही, काय करणार माणूस? अशी वागणूक मिळत असेल त्याच्यापेक्षा घरी बसले बस. म्हणजे आता काका घरी बसणार? घरी बसणार, पक्षाचं काम करणार नाही. मी काय म्हणलं, मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलावल्याशिवाय मी नाही जाणार. तर सन्मान मी सांगतो की मी पक्षाच्या नावावर माझी कधी दुकानदारी केली नाही.
मी कधी पक्षाचं कार्ड घेऊन कोण्या मंत्र्याला भेटायला गेलो नाही, कोण्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो नाही. मी पोटाला चिमटा, हा शब्द घ्या, पोटाला चिमटा देतो. मी रेल्वेने जातो, मला विमानाचं भाडं परवडत नाही. मी घरून डब्बा घेऊन जातो. मी कुठे प्रवासात गेल्यावर माझा काही त्रास तिथल्या कार्यकर्त्याला नसतो. कित्येक कार्यकर्त्याचे फोन आहेत मला. इतकं प्रामाणिकपणे तळमळीनं काम केलं, मनापासून प्रेम केलं मी राज ठाकरेवर. आजही प्रेम आहे माझं. प्रेम आपल्या जागी आहे आणि आपला अभिमान स्वाभिमान आपल्या जागी. कारण मन दुखत असेल ना पण हे सगळं असं बघून खूप यातना वाईट होतात. तर वाटतं ना. यातना होतात. मी सांगतो ना, मी 4 दिवस झाले झोपू शकलो नाही. मला सुद्धा हे मीडिया समोर कुणापाशी गाणं मांडावं, कुणी ऐकणारच नाही. पक्ष तसा कुठला फोरमच नाही. हा मांडायचा प्रयत्न केला मी अनेक वेळा, पण नाही वरिष्ठांनी लक्ष दिलं. एक अजून गोष्ट आठवतं, ज्यावेळेस तुम्ही नारायण राणे विरोधात दंड थोपटले होते, तुम्ही एकटे भिडले होते. हो, मला कुणी पक्ष पक्ष नाही, हा नेता नाही, कुणीच नाही. घरात कोणी मोठा राजकीय नेता नव्हता. काय करायला पाहिजे मी? आम्ही प्रवक्त्याला बोलावलं नाही. तुम्ही इतकं तुच्छ समजता प्रवक्त्याला? काय मला सांगायचं, पक्षच आम्हाला अशी वागणूक देत असेल तर आमच्या म्हणण्याला जग आणि समाज काय भाव देणार आहे? डोळ्यात पाणी दिसायला लागलं. काय अरे बाबा, आयुष्य काही सिनेमा नाही. मी डोळ्यात प्रत्येक वेळा पाणी आणत मला असं वाटायला की का मी जिवंत राहिलो, नाही बेदरा दिसतंय एकदम. मी का जिवंत राहिलो. मला अपमान स्वतःला वाटला. आणि तुम्ही म्हणतात की तुम्ही मनसेत काम केल्यावर तुमच्या कुटुंबियाला स्वाभिमान वाटेल. काय स्वाभिमान वाटेल?